मतदान केल्यानंतर सुट्टीच्या दिवसाचा पुरेपूर वापर केला पाहिजे। रोजच 4 भिंतींच्या आत जेवण बनवण्यापेक्षा कधीतरी एखाद्या दिवशी निळ्या आकाशाच्या खाली अशा पद्धतीचा हवेशीर जेवणाचा बेत बनवला पाहिजे। रोजच गॅसवरच्या जेवणाची चव जिभेला काही आवडत नाही, कधीतरी धुराचा सुगंध देणारी चव जिभेला हवी असते। आज म्हणूनच खास असं स्पेशल बेत बनवलेला आहे। मतदानाचा दिवस आहे तर मतदान केलेलं प्रूफ हे असायलाच हवे। मतदान करून झाल्यानंतर अशा पद्धतीचा बेत बनवलेला होता। आता हे जे ठिकाण आहे म्हणजे जिथे व्हिडिओ बनवलेला आहे ते आमच्याच शेतातील आंब्याची बाग आहे। हापूस आंब्याची बाग आहे ही। खूप सुंदर असे आंब्यांची टेस्ट लागते या। थोडक्यात सांगायचं म्हणलं तर फॅमिली वनभोजन करण्याचा हा कार्यक्रम आखला होता आणि ही झाडावर चढलेली आमची 2 चिमणी पाखरं आहेत, ज्यांचा किलबिलाट सगळं वातावरण तेथील प्रसन्न करत होता। त्यांचं जगच वेगळं आहे। त्यांच्या जगामध्ये आपल्यासारखं काही टेन्शन नाही। त्यांचं जग फक्त त्यांच्या शाळेतील गप्पा, मित्र, यानं काय केलं त्यानं काय केलं, याची त्याच्याबरोबर भांडणं झाली, त्याची याच्याबरोबर भांडणं झाली, याच्या पलीकडे त्यांच्या वाढवून चढवून सांगायच्या गोष्टी त्या काही वेगळ्याच असतात, त्याचं काही प्रमाणच नसतं। हा आमचा कृष्णा आहे आणि त्याचा हा मित्र देवराज आहे। गावातील हा मित्र आहे त्याचा, म्हणजे आमचं मूळ गाव आहे तेथील हा त्याचा खास मित्र आहे, अगदी बालपणीचा। म्हणजे दोघं एकाच क्लासमध्ये शिकत होती। इथे आता दगड मांडून चूल बनवलेली आहे। चुलीवरचं जेवण म्हणलं की थोडा जास्त खटाटोप वाटतो, परंतु चवी पुढं खटाटोप हा चालतो आपल्याला। आता इथं मी पातेलं बसतं की नाही चुलीवरती ते चेक करून घेत आहे। आता म्हणजे काय होतं, गरम असताना आपल्याला काही करू शकत नाही आपण, म्हणून इथं आधीच चेक करून घ्यायचं की पातेलं चुलीवरती व्यवस्थित बसतं की नाही। आता चुलीवरती म्हणलं की काळं होणारच पातेलं, थोडं कमी काळं होऊ दे म्हणून मी माती लावून घेतलेली आहे पातेल्याला अशा पद्धतीनं। अगदी म्हणजे जास्तही नाही लावलेली, थोडी थोडी अशी लावून घेतलेली आहे। नंतर आपल्याला इथं चूल पेटवून घ्यायची आहे। आता इथं आपण चूल पेटवण्यासाठी जो पालापाचोळा आहे त्याचाच वापर केलेला आहे। पेपराचा थोडासा तुकडा घेऊन इथं मी जाळ लावून घेतलेला आणि चूल पेटवून घेतलेली आहे। पाला पूर्ण सुकलेला आहे त्यामुळे अगदी सहजरित्या लगेच चूल पेटली गेली। ते तुम्ही पाहतच आहात, अशा पद्धतीने लगेच चूल पेटली गेली। आता बाग इथं आंब्याची असल्यामुळे त्याचे जे लाकडं आहेत ती छोटी छोटी भरपूर अशी इथं उपलब्ध आहेत, म्हणजे जळणाचं काहीच टेन्शन आलं नाही। आता इथं तुम्ही पाहिलंच आहे, पहिल्यांदा तर इथं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। वनभोजन असलं तरी आम्ही वनभोजनमध्ये आता इथं चिकन बनवण्याचं ठरवलेलं आहे आणि मासेही बनवणार आहे। आता मासे आपण इथं फ्राय करून घेणार आहे। चिकनचे लेग पीस आणलेले आहेत, त्याचं आता चिकन तंदूर बनवणार आहे आम्ही केळीच्या पानामध्ये। आता मी इथं पहिल्यांदा तर मास्यावरती मीठ टाकून घेतलेलं आहे मासे स्वच्छ धुवून घेण्यासाठी। नंतर चिकनचे लेग पीस जे बाजूला केलेले आहेत, जे आपल्याला तंदूर बनवण्यासाठी वापरायचे आहेत। नंतर जे मोठे मोठे पीस आहेत ते चाकूच्या मदतीने बारीक करून घ्यायचं आहे चिकन, आणि नंतर आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। मासेही आपल्याला मीठ टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि इथं मी मासे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। चिकनचे जे पीस आहेत लेग पीस वगैरे तेही स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। पहिल्यांदा तर इथं मॅरिनेशनसाठी मी इथं चिकन आणि मासे मसाला लावून ठेवणार आहे। पहिल्यांदा इथं मी मीठ टाकून घेतलेलं आहे, त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती लिंबू पिळून घेतलेला आहे। नंतर घरचा जो मसाला असतो आपला ठेवणीतलं लाल तिखट ते घातलेलं आहे। सोबतच इथं 65चा मसाला मी वापरत आहे आणि 1 अंडं वापरलेलं आहे इथं मी चिकनला मॅरिनेशन करण्यासाठी। अशा पद्धतीने आपल्याला हे जे सगळं साहित्य आहे ते आपल्याला एकत्र सगळ्या पीसला जे चिकनचे पीस आहेत त्यांना लावून ठेवायचं आहे। आपल्याला साधारणतः अर्धा तास तर इथं मी मॅरिनेशनसाठी हे करून ठेवणार आहे। तंदूर बनवण्यासाठीचं चिकन इथं तयार झालेलं आहे, ते आपल्याला थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे। इथं मी थोडंसं कॉर्नफ्लोअरचा वापर केलेला आहे जेणेकरून अगदी क्रिस्पी व्हावं म्हणून इथं कॉर्नफ्लोअर वापरलेला आहे। आता मी कॉर्नफ्लोअर लावून चिकन बाजूला ठेवून दिलेलं आहे। नंतर आपल्याला इथं मासे फ्राय करण्यासाठी मॅरिनेशनसाठी ठेवायचे आहेत। पहिल्यांदा तर चवीसाठी मीठ टाकून घेतलेलं आहे, नंतर याच्यावरती 1 लिंबू पिळून घेतलेला आहे, म्हणजे अर्धी लिंबूची फोड पिळून घेतलेली आहे। नंतर याच्यावरती सेम त्याच पद्धतीनं 1 अंडं घेतलेलं आहे, ते फोडून टाकलेलं आहे त्याच्यात, आणि नंतर याच्यामध्ये सेम आलं लसणाची पेस्ट वापरलेली आहे। दोन्हीमध्ये 1-1 पाऊच मी वापरलेला आहे आलं लसणाच्या पेस्टचा, आणि नंतर याच्यातही मी चिकन 65चाच मसाला वापरलेला आहे आणि आपल्याला क्रिस्पी फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणून मी इथे 65चाच मसाला वापरलेला आहे। आता हेही आपल्याला मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे अर्धा तासच। तोपर्यंत आपण जे चिकन कट करून घेतलेलं आहे ते आपल्याला फोडणीसाठी टाकायचं आहे, म्हणून पहिल्यांदा इथं मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हळद टाकून घेतलेली आहे। आता पातेलं पाणी गरम झाल्यानंतर खाली उतरून ठेवलेलं आहे आणि दुसरं पातेलं जे आहे ते इथं वरती बी चुलीवरती ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 कांदा बारीक चिरून तो भाजून घेतलेला आहे अगदी लालसर रंग होईपर्यंत। नंतर याच्यामध्ये मी फोडणीसाठी चिकन टाकून घेतलेलं आहे। हळद आणि मीठ लावलेलं चिकन आपल्याला इथं फोडणीसाठी वापरायचं आहे।
म्हणजे कॉमन आहे, सगळ्यांच्या घरी अशा पद्धतीनंच फोडणीला दिलं जातं चिकन किंवा मटण असू दे. आपण हळद आणि मीठ लावून मगच फोडणीमध्ये टाकतो, म्हणजे हळद मिठातील जे सूप असतं पाणी ते प्यायलाही छान वाटतं. म्हणून आपण पहिल्यांदा तर इथं हळद मीठ लावून इथं फोडणीसाठी टाकलेलं आहे. नंतर याच्यामध्ये आपण तिखट टाकलेलं आहे, म्हणजे लाल चटणी आपण जी घरी वापरतो ती चटणी इथं मी टाकलेली आहे. साधारणतः 4 चमचे मोठे इथं मी टाकलेले आहे. तिखट कमी आहे चटणी म्हणून इथं मी जास्त वापरलेली आहे. आपल्याला मस्त तर्री येण्यासाठी, म्हणजे असं रश्श्याला कट येण्यासाठी इथं तेलामध्ये चटणी टाकून घ्यायची. साधारणतः 5 ते 7 मिनिटं वाफवून घ्यायचं चिकन वाफेवरती. नंतर याच्यामध्ये जे गरम पाणी करून घेतलेलं आहे ते ऍड करायचं. आता गरजेनुसार तुम्ही ऍड करू शकता पाणी. आणि दुसरीकडे ही छोटी चूल बनवलेली आहे, त्याच्यावरती भात शिजायला ठेवलेला आहे. इकडे जेवणाची तयारी होत आहे. तोपर्यंत इथं कृष्णाचे पप्पा कृष्णाला आणि त्याच्या मित्राला विट्टी दांडू खेळायला शिकवत आहेत. आता तुम्ही इथं पाहू शकता, सुट्टीचा दिवस आहे तर सगळ्यांचाच आनंदाचा दिवस असतो. म्हणजे लहान असू दे किंवा मोठा असू दे, सुट्टी ही सगळ्यांनाच आवडत असते. धूर डोळ्यामध्ये गेल्यानंतर माझ्या डोळ्यांची अशी अवस्था झालेली आहे. धन्य त्या बायका अजूनही त्या चुलीवरती जेवण बनवतात. खूपच कष्टाचं काम आहे हे चुलीवरती जेवण बनवण्याचं. आता आम्ही इथं केळीचे पानंही घेतलेले आहेत, म्हणजे केळीच्या पानामध्ये तंदूर बनवायचा आहे म्हणून भरपूर सारी केळीची पानं इथं गोळा केलेली आहेत. एका बाजूला असा भात शिजत आहे, एका बाजूला असा रस्सा उकळत आहे. बोलायलाच नको एवढं तोंडाला पाणी सुटतं. आणखीनच सोबत असावी कुणाची तरी, म्हणून हे कावळे जे आहेत ते आम्हाला सोबत देत आहेत. अशा पद्धतीनं झाडावरती कावळे आलेले आहेत आणि त्यांचा एवढा काव 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 चालू आहे. त्यांना बहुतेक माशांचा आणि चिकनचा वास गेलेला आहे म्हणून ते पोचपावती घेण्यासाठी इथवर आलेले आहेत आणि यांचं इकडं तेच चालू आहे खेळणं. अशा पद्धतीनं खेळत आहेत आणि सुट्टीचा आनंद घेत आहेत. अर्धा तास झाल्यानंतर आता हे चिकनचे पीस आहेत ते परफेक्ट असे मॅरिनेट झालेले आहेत. आपल्याला तंदूर बनवायचा आहे, थोडं वेगळ्या पद्धतीनं बनवायचं आहे. आता रानात गेलोय तर केळीची पानं वगैरे आपल्याला सहज उपलब्ध होतात, म्हणून केळीच्या पानामध्ये आपल्याला अगदी केळीचा फ्लेवर त्याच्यामध्ये पानांचा यावा म्हणून अशा पद्धतीनं तंदूर बनवण्याचा आम्ही इथं प्रयत्न केलेला आहे आणि तो जमलाही आहे. आणि इथं पानामध्ये जे चिकनचे पीस आहेत ते अशा पद्धतीनं रॅप करून घेतलेले आहेत. आता केळीच्या मध्ये जो देठ असतो त्याचंच हे बांधायला काढून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं रॅपर बनवून घेतलेले आहेत केळीच्या पानाचे. इथं तुम्हाला दाखवत आहे मी. अशा पद्धतीनं जे मधला देठ आहे त्याचे छोटे छोटे असे पीस करून घेतलेले आहेत आणि त्यानंच असं रॅप करून घेतलेलं आहे. अगदी सहजरित्या बनवता येतं. आम्हाला तर पहिला वाटलेलं हे खूप अवघड होणार आहे, म्हणजे जमेल की नाही, कसं शक्य होईल, परंतु जमलेलं आहे. नवऱ्याकडून काम करून घ्यायचं असेल तर असे नवीन नवीन चॅलेंज नवऱ्याला द्यायला पाहिजेत, म्हणजे जेणेकरून ते ऍक्सेप्ट करून नवीन चॅलेंज अशा पद्धतीनं तुम्हाला मदत करतील. आणि परत यांचं झाडावर चढून तेच चालू आहे आणि अशा पद्धतीनं मी कॅमेरा त्यांच्याकडे केल्यानंतर वरती झाडावरती चढत आहेत ती. आणि परत आपल्याला आता हे तंदूरकडे वळायचं आहे. तंदूर बनवण्यासाठी ही आयडिया वापरलेली आहे. तिथंच रानात भेटलेली तार ती लाकडाला दोन्ही बाजूने अशा पद्धतीने ओवून घेतली आणि त्याच्यावरतीच हे जे तंदूरचे बनवलेले रॅपर आहेत ते अशा पद्धतीने मी ठेवून दिलेले आहेत. आणि आपल्याला आता पहिल्यांदा तर इथं जाळ जास्त लागलेला आहे, नंतर कमी जाळावरती हे तंदूर आहेत ते जो निखारा असतो लाकडाचा त्याच्यावरती हे अगदी परफेक्ट कुक होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता रॅप केलेले आहेत त्यामुळे जळण्याची शक्यता थोडी कमी आहे, परंतु जाळ जास्त असला तर ते लगेच जळतात, म्हणून नंतर इथं जाळ कमी करून घेतलेला आहे आणि निखाऱ्यावरती भाजून घेतलेले आहेत. आता परत मॅरिनेशन करून ठेवलेले जे मासे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत. कढईमध्ये थोडंसंच तेल टाकून घेतलेलं आहे आणि ते मासे फ्राय करायला घेतलेले आहेत. आता इथं खेळून भूक लागलेली जी आमची चिमुकली आहेत त्यांना ही मासे फ्राय केलेले खूप आवडलेले आहेत, अगदी कुरकुरीत झालेले आहेत, म्हणून त्यांनी मी तळत आहे तोपर्यंतच इथं चालू केलेलं आहे खायला. तुम्ही पाहूच शकता इथं कृष्णा आमचा खात आहे, त्याच्या सोबतच त्याचा मित्र आहे. आता एवढं सगळं बनवेपर्यंत अंधार पडत आहे थोडा थोडा, म्हणून मी चिकनचा जो रस्सा आहे त्याच्यातच मसाला टाकून घेतलेला आहे. सुक्कं चिकन रस्सा वगैरे असं वेगवेगळं काही केलेलं नाही. चिकन जे शिजवून घेतलेलं होतं त्याच्यामध्येच मसाला टाकून घेतला आणि थोडंसं शिजून दिलं. इथं फायनली अशा पद्धतीनं मासे फ्राय होत आहेत. तुम्ही अगदी जवळून पाहायचं म्हटलं तर अशा पद्धतीनं अगदी क्रिस्पी झालेले आहेत. आणि सोबतच जी भात बनवलेली जी चूल आहे ज्याच्यावरती तंदूर बनवून घेतलेला आहे त्याच्यावरती ही शेकोटी म्हणून अशा पद्धतीनं आग चालूच ठेवलेली आहे. आणि अशा पद्धतीचे हे आता मासे फ्राय झालेले आहेत. आता आपण शेतामध्ये बनवत आहे, सहज सगळं उपलब्ध होणं शक्य नाही, म्हणून जिथं जिथं ऍडजस्टमेंट करता येते तिथं तिथं केलेली आहे. तंदूरचे जे पीस आहेत ते बाजूला करून घेतलेले आहेत केळीच्या पानातून.
आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकून थोडेसे फ्राय करून घेतलेले आहेत, जेणेकरून अगदी क्रिस्पी व्हावेत. म्हणून इथं मी तेल टाकून अशा पद्धतीनं फ्राय करून घेतलेले आहेत. आता ते केळीच्या पानामध्ये रॅप करून निखाऱ्यावरती भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे एक वेगळा स्मोकी फ्लेवर आलेला आहे. आणि एवढा अंधार पडलेला आहे आमचं सगळं होईपर्यंत. फायनली इथं जेवायला घेतलेलं आहे मी. चिकन तंदूर जे बनवलेलं होतं ते कृष्णाला खूप आवडलेलं आहे. तुम्ही इथं पाहू शकता, तो अशा पद्धतीनं त्याचा आनंद घेत आहे खाण्याचा आणि सारखं म्हणत आहे की खूप छान झालेलं आहे, अगदी चवीला लागते. अशा पद्धतीनं हे बनवलेलं आहे आम्ही रानामध्ये जेवण. भाकरी मात्र घरातूनच बनवून घेतलेल्या आणि बाकी सर्व जे आहे ते आम्ही शेतातच बनवलेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडले असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायलाही विसरू नका. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते, आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. फायनली इथं तुम्ही पाहू शकता जे तंदूर आहे ते अगदी ज्युसी झालेलं आहे आणि मस्त दिसायला सुंदर दिसत आहे. तेवढंच क्रिस्पीही झालेलं आहे आणि चविष्टही झाले.